आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। महाराष्ट्रात नव्हे तर देशात गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली। आज देखील त्याच उत्साहाने आणि त्याच भक्तिभावाने गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला डोंबिवलीतील ग्रामदैवत गणपती बाप्पा यांच्या मंदिरात आरती करून सुरुवात झाली। यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अनेक राजकारणी आणि मराठी कलावंतांनी या ऐतिहासिक शोभायात्रेला आपली हजेरी लावली। या शोभायात्रेत अनेक रथ वेगवेगळ्या कलाकृतीने सजवण्यात आले होते। मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकास कामाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहराचा केलेला कायापालट या सजावटीकडे लोकांचे लक्ष वेधले होते। गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण भारतात निघणाऱ्या स्वागत यात्रेची सुरुवात करून देणारं शहर अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा वंदे मातरमचे 150वे वर्ष या विशेष संकल्पनेवर आधारित आहे। ही स्वागत यात्रा भागशाळा मैदान, पंडित दीनदयाळ पथ, द्वारका हॉटेल, बोली मार्ग, शिव मंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, 4 रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, खडके पथ आणि आप्पा दातार चौक या मार्गे पालखीसह यात्रेने मार्गक्रमण केले। यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत किमान 100च्या आसपास संस्था विविध प्रकारे सहभागी झाली असल्याची माहिती संयोजन समिती प्रमुख अमेय काटदे यांनी यावेळी दिली। वर्ष आहे, सगळे डोंबिवलीकर उत्साहात जोशात या यात्रेत सहभागी झालेले आहेत। जवळपास 100च्या आसपास संस्थांचा सहभाग आहे। सगळ्या ज्ञाती संस्था सगळे या आपल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालेला आहे। नियोजक जे आहेत ते नियामक सुद्धा यात्रेचं नियोजन करत आहेत। पोलीस खातं आहे, विविध कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी, खेळाडू, वेगवेगळे लोक या स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत। आपण जर बघितलं असेल तर बिल्डिंगमधून सुद्धा लोक या स्वागत यात्रेचा आनंद घेत आहेत। काही छान आणि आकर्षक असे चित्ररथ आता डोंबिवलीमध्ये तयार झाले आहेत। त्या चित्ररथाबरोबर लोक फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत। विविध सांस्कृतिक गोष्टी, प्रात्यक्षिकं सुद्धा या स्वागत यात्रेत सगळेजण सादर करत आहेत। त्यामुळे आत्ता अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। एक हिंदुत्ववादी वातावरण, जी विचारधारा आहे त्याचं एक प्रतीक आपल्याला या चित्ररथांमधून डोंबिवलीत बघायला मिळतं आहे आणि सगळेजण आनंदात आहेत आता आणि याचा आस्वाद घेत आहेत या स्वागत यात्रेचा।